श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ तसा खूप खासच आहे। मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आपण सर्वांनीच केलेले आहेत, पण आता सध्याच्या घडीला सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी तर अमावस्या आली आहे, मग आपण ह्या दिवशी उद्यापन करायचे की चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचे, आणि ते उद्यापन करताना आपण काय काय करायचं, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यामुळे मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, आवडला तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपण पूजा मांडणार आहोत त्यावेळेस काय करायचं, उद्यापनाच्या दिवशी ही पूजा तुम्ही करणार आहात त्या दिवशी देखील तुम्ही नेहमीप्रमाणे जसं गुरुवारी पूजा केली व्यवस्थित सकाळी लवकर उठून तुम्ही जेव्हा आंघोळ करणार आहात त्यानंतर तुम्ही तुमचं घर किंवा जिथं आपण पूजा मांडणार आहे तिथली जागा व्यवस्थित पुसून घ्यावी। त्यानंतर जेव्हा तुम्ही त्यावर चौरंग ठेवणार आहात त्या चौरंगावरती तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड, सफेद कापड अंथरून घ्या। त्यानंतर तांदूळ, गहू अशी जी धान्य आहे त्या धान्यांनी तुम्ही एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्ही कलश ठेवायचा आहे। त्या कलशामध्ये तुम्ही विड्याची 5 पानं आपण नेहमीप्रमाणे जसं पूजेसाठी मांडतो त्याप्रमाणे ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे। तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम, नसेल तरी तुम्ही देवीची फोटो किंवा प्रतिमा तिथे ठेवू शकता। त्या प्रतिमेला हार घालायचा आहे। त्यानंतर तुम्ही जो आपण कलशावरती जो नारळ मांडतो त्यालाही तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे। तुम्ही अगदी सजवू शकता देवीसारखं त्या कलशाला, जेणेकरून आपल्यालाही ती मूर्ती पाहिल्यानंतर अतिशय छान आणि प्रसन्न वाटतं। तेवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही त्याच्या पुढे दिव्याची वात लावायची आहे। उदबत्ती आपण लावतोच, नेहमीप्रमाणे आपण यथासांग अशी पूजा करायची आहे। त्या देवीच्या जो चौरंग आहे जिथं तुम्ही पूजा मांडलेली आहे त्याच्याकडेनी छान अशी रांगोळी काढा। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री महालक्ष्मी महात्म्य असं जे पुस्तक मिळतं की ज्याच्यामध्ये जी कथा सांगितलेली आहे ती तुम्ही नित्यनेमाने वाचायची आहे आणि ही कथा तुम्ही 5ही गुरुवारी वाचायची आहे। ही कथा वाचल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही त्यामध्ये देवीची आरती करायची आहे। आपण सुखकर्ता दुःखकर्ता करतो अशी गणपतीची आरती ती पण करायची आहे। आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा उद्यापनाचा दिवस आहे त्या दिवशी मात्र तुम्ही त्या संध्याकाळी 5 कुमारिका 5 सवाष्ण असं तुमच्या ह्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही करायचं आहे। असं काही नाही की समोरच्याने आपल्याला 4 किंवा 5 कन्यांना घातलं आहे जेवायला म्हणून तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही घाला असं अजिबात नाही। तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार 1 कन्या 5 कन्या 7 कन्या अथवा 1 सवाष्ण 5 सवाष्ण अशा जेवायला घालू शकता। आता अशा वेळेस बरेचदा सगळ्याच स्त्रिया ह्या त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून देवीसाठी करतात। तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही गोडाचा नैवेद्य म्हणून शिरा करू शकता, किंवा तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही एखादी छोटीशी गोडाची वस्तूही आणून त्या कन्येला हळदी कुंकू लावून व्यवस्थित त्यांची पूजा करून त्यांना देऊ शकता। काही जणी तर त्या दिवशी भेटवस्तू देखील त्या आलेल्या कुमारिकेला किंवा सवाष्णीला देतात। आपण त्यांची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे आणि आपल्या जवळ साक्षात लक्ष्मी आली आहे असं समजून आपण प्रसन्न मनाने ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत। की कदाचित आज तुमच्यावरती कोणताही ताणतणाव आहे किंवा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात म्हणून फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही हे जर करायला गेला तर असं अजिबात नाही। तुम्ही जर व्यवस्थित कथा करत असाल आणि हे सगळे गुरुवार जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल। पण तुम्ही फक्त एका टेन्शनमध्ये आहे आणि फक्त करायचं म्हणून करायचं असं अजिबात करू नका। जेव्हा तुम्ही हे सर्व करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मनोभावे तुमच्यामध्ये ही पूजा अर्चा झालेली असायला हवी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीचं उत्तर पूजा। जेव्हा तुम्ही ही महालक्ष्मीची पूजा करत असाल आणि उद्यापन झालेलं असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी तुम्ही व्यवस्थित स्नान करायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहून दिवावात करायची आहे। आणि त्यानंतर त्याच्या पुढे एक गोडाचा नैवेद्य म्हणून तुम्ही एक गुळाचा खडा ठेवू शकता, साखर पेढा अगदी तुम्हाला हवं ते ठेवू शकता। आणि नमस्कार करून ते सर्व सामान आपण व्यवस्थित एका सफेद कापडामध्ये आपण ते भरून ते व्यवस्थित बांधून देवाऱ्याजवळच अगदी तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर आणखीन एक नंतरची गोष्ट म्हणजे गुरुवारी शेवटच्या 5व्या गुरुवारी आलेली अमावस्या। सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की ह्या 5व्या गुरुवारी आता उद्यापन करायचं नाही, ते चौथ्याच दिवशी करायचं आहे।
तुम्हाला अगदी दुसरी कोणती अडचण असेल तर तुम्ही ते चौथ्या गुरुवारी उद्यापन करा, पण फक्त अमावस्या आहे म्हणून तुम्ही 5व्या गुरुवारचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करू नका. उतू नको, मातू नको, घेतला बसा टाकू नको, असं त्या कथेतच आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजेच काय, तर तुम्ही बाकी कोणतीही अडचण नसताना फक्त अमावस्येसाठी हे उद्यापन चौथ्या गुरुवारी करू नका, ते तुम्ही 5व्याच गुरुवारी करा. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे तुम्ही जे करणार आहात ते सगळ्यांमध्ये तुम्ही मनोभावे आणि साक्षात आपण देवीसाठी, देवीच्या चरणाशी आलो आहोत अशा उद्देशाने तुम्ही हे सर्व व्रत करायचे आहे. बाकी ही सर्व माहिती तर मी तुम्हाला सांगितलेली आहेच. आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.